पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई मी निघते का? वर्षा, तुला चिंगीचा काही कॉल आला होता का? नाही। आई तुला आला असेल कॉल तुझं? नाही रे बाबा। तुला मेसेज आला असेल, मग बघ ना जरा चेक कर। नाही दादा, मेसेज पण नाही आलाय। अरे आई तुला आला होता का मेसेज? मी पाहिला नाही। अरे पाहिला नाही मग पाहायचा असतो ना, असं कसं काय चेक करत राहायचं असतं ग? राघवा ती कशाला करेल मला मेसेज, कशाला करेल फोन ती मला? आलाय का? नाही वर्षा, पासवर्ड टाक ना। बघ बघ, नाही आलाय अरे मेसेज दादा। नाही आलाय म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे ती माझ्याशी बोलत नाही, ती मला नाही फोन करणार, पण तुम्हाला तर फोन करेल ना ती। आणि नाही केला तर तुम्ही करायचा ना फोन। आता विचारायचं तिला जेवलीस का म्हणून। हा उद्या सुट्टी आहे तर घरी येणार आहे की नाही विचारायचं तिला। बाबांवर चिडली आहे, राग शांत झाला का, असं सगळं विचारत राहायचं। पण तुम्ही काहीतरी इनिशिएटिव्ह घ्या ना तुम्ही। वाटतंय ना तुला? हा तिनं बोलावं असं वाटतंय ना तुला, मग तू करणार आहे फोन? बघू, घे घे कर फोन कर। अरे दादा, ती इथेच राहते ना या बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर, मग तू स्वतः का जात नाही? जाऊन बघ स्वतःच्या डोळ्यांनी, विचार तिला राग गेला का, ये माझ्या बरोबर म्हण तिला। अरे हा जा ना। काय 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 झालं? हा नाही नाही जाणार ना? हा माहिती होतं, मला माहिती होतं। तू आणि तुझी मुलगी दोघही सेम आहात, हट्टी। काय होणार नाही तुझ्याच्यानी। दे इकडे माझा मोबाईल। आई मी येते ग, चल। ए वादळ, माझा फोन येतो। हा घे तुझा फोन। जमलं तर कर चिंगीला फोन। आनंदी बाळा, मी झोपते, मला झोप येते। सांग तुझ्या नवऱ्याला कर म्हणावं लेकीला फोन, आहे त्याच्याकडे फोन। हा बघ जमतंय का? आई मी करते, असू दे। नाही, माझी चिंगी फार काळ माझ्यापासून लांब नाही राहू शकत। ती कधीही घरी येईल, आणि घरी आल्यानंतर सगळा असा पसारा तिला पुन्हा दिसला चिडचिड होईल ना। आणि आल्यावर काही मागेल, म्हणजे माझे कलर्स कुठे आहेत, माझं हे कुठे आहे, माझं ते कुठे आहे, सगळ्या गोष्टी अगदी तिच्या हातात दिल्या गेल्या पाहिजेत। चिंगीला परत यावंसं नाही वाटलं तर? मला कळत नाहीये, रमा आम्हा दोघांना सोडून गेली 6 वर्ष झाली। या 6 वर्षांमध्ये माझ्या लेकीला मी एकट्याने वाढवलं प्रेमाने, पण तरी सुद्धा तिला जीव लावण्यामध्ये मी कुठे कमी पडलो काय? की 2 रात्र झाली, 3री रात्र आहे तरी सुद्धा माझ्या लेकीला माझी आठवण येऊन
मला चांगलं आठवतंय. रमा असताना चिंगी खूप लहान होती. तिच्या आजी आजोबांकडे झोपायला जायची ती. पण रात्री मग उठायची बाबाची आठवण आली म्हणून. तिचे आजोबा मग पुन्हा आणून तिला सोडायचे. आणि माझी लेक पुन्हा मग बाबाला घट्ट मिठी मारून झोपायचे. आता असं काय झालंय माहित नाही. एवढा बाबांवर कसला राग आहे माहित नाही. इतकी चिडली होती बाबांवर. सारखं वाटतं, दाराकडे लक्ष असतं. वाटतं की बेल वाजली म्हणजे आता ही चिंगीच असणार. चिंगी अशी दारात उभी राहील, पटकन येईल आणि आल्यानंतर मग हे सगळं पुन्हा सगळं इथल्या तिथे हे इकडचं तिकडे. म्हणजे मला बाबा माझं हे कुठे गेलं, बाबा माझं हे राहिलं, बाबा माझं ते राहिलं. मग बाबाने सगळ्या गोष्टी शोधून द्यायच्या. मग हा चिंगी तुझं ते ना तिकडे, नाही नाही अगं हे इथे ठेवलं, हे असं हे असं सगळं पुन्हा तसंच होणार. तिच्या या घरात वावरण्याने या घराला जिवंतपणा येतो. ती आता घरात नाहीये ना, त्या घराला मरगळ आली आहे. तिला नसेल का आठवण या बाबाची? पण तुम्हाला येते ना तिची आठवण. ह्या खोलीत आला म्हणजे तुम्हाला तिची आठवण येते. मग करा ना फोन तिला. रुसलायत ना तुम्ही दोघं एकमेकांवर, मग राग रुसवे दूर करायला हवेत ना. फोन करा तिला. तुम्हाला काय वाटतंय? तिला तुमची आठवण येत नाहीये? चिंगीला तिच्या बाबांची खूप आठवण येते. मला नाही बोलायचं तुझ्याशी. तू जा इथून. तू असं नव्हतास मध्ये. बाबा तुम्हाला का ओरडतोस? मी चुकते करे दरवेळेस. मला नाही बोलायचं तुझ्याशी. अगं ऐकलंस का? अगं बघितलंस का काय बोलते ती? हो. चिंगी, ए चिंगी, हे चिंगी. बाबा आता उठवतोस का? नको ना उठू, झोपू ना. अगं नीट झोपायला पाहिजे त्याला. नीट झोपायला हवं. झोप. आले बाबा. बाबा बाबा मी कधी नव्हतं. नको ना. Papa. बघतोय बघ लेकीचा फोन येतोय का ते. आनंदी आधी बाहेर ये ना. काय करतेस किचन मध्ये? ये ना लवकर बाहेर, मला बोलायचंय. हा आले. काय
कोण आले आले? काय तुम्हालाच म्हणती आले आले चहा घेऊन आले आले. अगं मग तसं बोलत जा ग. काय ग बाई, सगळ्यांचीच डोकी फिरली त्या घरामध्ये. आई चहा. आणलास का? बरं झालं ग बाई. अगं ते चहा वगैरे ठेव, इकडे ये ना. अहो चहा. आनंदी हा जरा बिस्किट घेऊन ये ना. हो. हा आनंदी आधी इथे ये म्हणते ना. अगो आणतेस ना बिस्किट? हो आधी जरा हे पसारा आवरून घेते मग. पसारा? आनंदी काय ग, आतमध्ये किचन मध्ये काय करत होती? आज ना चिंगीचा डबा ना तिचा ब्रेकफास्ट, काय चाललं होतं तुझं? आनंदी काय आज? तुला कसं माहिती असणार? अगं आज 11 नोव्हेंबर आहे. 11 नोव्हेंबर म्हणजे काय आता? हा 2 दिवसांनी काय? अगं चिंगीचा वाढदिवस आहे 2 दिवसांनी. पण बघ ना, कुणाला काही आहे का त्याच? ए आनंदी, ते काही मला माहिती नाही आता. तिच्या वाढदिवसाला ती मला घरामध्ये पाहिजे. तू तर काही कर, मी आहे तुझ्या बरोबर. बीड बिडू जा 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 जा. अरे पोरांचं काय आवाज चाललाय? बापरे. अरे ए काय काय चाललंय काय तुमचा? अरे बापरे. ऐका ऐका मी काय सांगते ते ऐका ऐका ऐका. भांडू नका भांडू नका भांडू नका. अगं चिंगी ऐका ऐक, भांडू नका. खेळा खेळा खेळा. अरे तुम्ही खेळायला आलात ना, मग खेळा. ये रे ये. हो हो. अगं बघितलंस का कोण आलाय ते? हो नमस्कार. अरे बंडू तू हो. हा सोफा केलास त्याच्यानंतर आता येतोयस तू. तू बस मी पाणी घेऊन येते. अरे माझी नात आली आहे ना म्हणून हा सगळा पसारा आहे. पण तिकडे लक्ष देऊ नकोस. कुठे गेले माझे शोनते? ए बागे अरे माझ्या शोनते. हे बघ तुमच्यासाठी कपाट करायचं इकडे. हे बघ ये इथे, या इथे ये. या इथे एवढ्या हाईटचं कपाट तयार कर. चालेल चालेल. 3 खण पाहिजेत. आणि हो आतमध्ये हा बेड करायचा आहे, त्याचीही माप. हे बघ. हो हो. बंडू हे घे पाणी घे तू. हा हा. काय हो कसली माप देत आहे? अगं एक कपाट तयार करून घेतोय आणि आतमध्ये बेड करून घेतोय चिंगीसाठी. काय झालं? या बाजूला वर जरा. तू पाणी पी, आलोच मी. हो हो. या सावकाश. अगं काय आहे? बोल काय म्हणायचंय तुला? बोल. काय चाललंय काय तुमचं? बेड काय, कपाट काय, कशासाठी? का का म्हणजे? अगं रात्री काय झालं ते बघितलंस ना तू? तुझी तंगडी माझ्या अंगावर, तिचं डोकं तुझ्या अंगावर. आणि चिंगीला सुद्धा नीटपणे लोळता आलं नाही. आपण एक काम करूया, एक बेड करूया. म्हणजे चिंगी छान तिच्या तिच्या बेडवर झोपेल. मी काय म्हणतो, आपण ते नवीन लहान मुलांचे बेड असतात ना तसे करून घेऊया. म्हणजे एकदम कलरफुल. आणि बाहेर ते कपाट करतो ना, त्याच्यात डाव्या बाजूला तिचे कपडे ठेवायचे आणि उजव्या बाजूला तिची खेळणी. आणि कोपऱ्यात एक स्टडी टेबल आणि 2 खुर्च्या. अगं मी अभ्यास घेईन तिचा. मग बघ चिंगी कशी आजोबासारखी हुशार होते ती. ओ हुशार, तुमची ती हुशारी आहे ना ती थोडी बाजूला ठेवा. हे काय बोलतेस तू? मला एक सांगा, चिंगी इथे राहायला आलीये, ती कायमची इथेच राहणार आहे का? राहिली तर काय हरकत आहे? अगं बघतेस ना किती खुश आहे ती. अहो तिला इथे येऊन फक्त 1 दिवस झालाय. ती 1 दिवस राहील इथे, 2 दिवस राहील.
पण तिच्या बाबांची आठवण आल्या. आता रमा आपल्याशिवाय राहायची का? आणि तुम्ही तरी राहायचात का रमाशिवाय? म्हणून रमाने लग्न झाल्यानंतर आपल्याला इथे आणलं. का? आपण तिच्या जवळ असू म्हणून. हो, मग चिंगी तर लहान आहे. तिच्या बाबांची आठवण आल्यानंतर ती तिच्याच घरी जाणार आहे. आणि हे बघा, आई बाबांपासून, आजीपासून, आत्यापासून तिला तोडायचं नाहीये. तिची नाती कमी करायची नाहीयेत आपण. आणि म्हणून काहीही झालं ना तरी चिंगीने तिच्याच घरी जायचंय. आणि आपल्याकडे फक्त आजोळ म्हणून पाहिजे. अहो, तरच नात्यांचा समन्वय साधला जाईल ना. तुम्ही अडकू नका हो फार. खूप त्रास होईल तुम्हाला. ठीक आहे, हरकत नाही. जितके दिवस असेल तितकं. पण तोपर्यंत चिंगी सोबत मी मज्जा करणार. आणि हो, ती जर जायला तयार नसेल ना तर तिला इथं जबरदस्तीने घेऊन जायला मी देणार नाहीये. मग म्हणू नकोस मी चिडतो, मी रागवतो म्हणून. ते सांगून ठेवतोय. बंडू, ए बंडू, बंडू इकडे ये, काम सोड. इकडे 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 इकडे. काय झालं? अरे काय ना, आमचा प्लान थोडा चेंज झालाय. तू पाणी प्यायलास ना? हो. मग निघायला हरकत नाही तुला. आता निघ तू. काय काम निघालं तर सांगा. हो हो हो, नक्की सांगेन. चालेल. अहो, त्याला जायला सांगायची ही कुठली पद्धत? अगं आपलाच आहे तो. येईल पुन्हा चहा प्यायला. अरे निघतोयस ना? हो हो. हा, चला, येतो मी. ये ये ये. सावकाश जा रे. हो. आणि मग चहा प्यायला ये परत एकदा. हा, हो हो, नक्की. सगळ्यांनी या. मी जेवण बनवलंय ना, माझी खंडी आहे, मीच बनवणार. ही माझ्या रमाची खेळणी. असं वाटतंय की रमाने पुन्हा एकदा या घरात भातुकलीचा खेळ मांडलाय. अहो अहो, ऐकलत का? 13 तारखेला काय आहे माहितीये ना? 13 तारखेला 13 तारीख असणार आहे. दुसरं काय असणार? फक्त नोव्हेंबरची असेल. हा, अरे 13 तारखेला चिंगीचा वाढदिवस आहे. चिंगी बहुतेक आपल्याकडेच असेल. आपल्याला सगळी तयारी करायची, कारण ती राघवचं काही एक ऐकणार नाहीये. अगं म्हणून काय झालं? आपण आहोत ना. ए, पण या बाबतीत असं करू नका, तसं करू नका असं म्हणायचं नाही. इतक्या वर्षांनी चिंगीचा वाढदिवस साजरा करायला मिळतोय. आता तू बघच चिंगीचा आजोबा काय करतो ते. आई काय इथे कचरा नाहीये अगं. आणि हे काय परत घेऊन आलीस आवरायचं म्हणून? आज 11 तारीख आहे. हो, वर्षा, आज 11 तारीख आहे. हो, छान झालाय चहा. नाही तसं नाही, आज 11 नोव्हेंबर आहे. वर्षा, आज 11 नोव्हेंबर आहे अगं. हो, बिस्किटांचं काय करतेस? आणतेस? तसं नाही, चिंगीचा वाढदिवस असतो ना. अरे तारीख जवळ आली. 2 दिवसानंतर चिंगीचा वाढदिवस आहे. घ्या, आत्ता याला जाग आली. आठवलं एकदाच. तुला कसं कळलं ग चिंगीचा वाढदिवस या महिन्यात असतो ते? आता सांग त्यांना, रमाताईंनी सांगितलं म्हणून. ते हे असलं काहीतरी सांगू नको, कापरं भरेल त्यांना. त्यापेक्षा तू सांग की चिंगीच्या शाळेच्या ओळखपत्रावरती जन्मतारीख लिहिली आहे. हा, त्या ओळखपत्रावर बघितलं होतं मी. तिची जन्मतारीख बघितली होती. आनंदी, किती गोड आहेस तू. उपयोग काय पण? चिंगी आहे कुठे घरात बर्थडे सेलिब्रेट करायला? नाही, तिने परत यायला हवं. ती नसेलच तर आपण तिचा वाढदिवस कसा काय साजरा करणार? नाही, चिंगी घरी येणार आणि तिचा वाढदिवस इथे साजरा होणार.
होणार तिचा वाढदिवस साजरा? कशी येणार ती घरी मला सांग? त्या दिवशी एवढा ओरडलास तू, एवढ्या त्या जीवावर, एवढा चिडलास तिच्या अंगावर, गेली ती. बरं एखादा बाप असता तर म्हटला असता की बाई ग नको जाऊ, थांब चिंगेत, पण नाही. तुझा राग तिच्यापेक्षा जास्त ना. 7 वर्ष असं एकदाही झालं नाही की तिचा वाढदिवस आपल्या घरात साजरा झाला नाही. राघवा, हा 8वा वाढदिवस मी परक्यांच्या दारात साजरा करू देणार नाही, सांगून ठेवते तुला मी. तिला तू घेऊन ये. आता तिला कसं आणायचं तू ठरव. बरोबर आहे. हा